हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेवची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण जाडसर शेव घेतलेली आहे, कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, टमाटा आणि कांदा दळून घेतलेला आहे, लसूण वाटून घेतलं आहे, मोहरी, लाल तिखट, हळदी पावडर, सावजी मसाला आणि सुहाना मसाला घेतलेला आहे, मीठ घेतले। आता आपण कढई ठेवू तेल गरम करायला। हे पहा, तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी झाली की लसूण, लसूण झाला की आपण कांद्याची आणि टमाट्याची प्युरी तयार करून घेतली होती, ती प्युरी आपण टाकून मस्त भाजून घेऊ। मस्तपैकी आपण जे कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती ती भाजली गेलेली आहे। आता आपण जे खोबरं दळून घेतलं होतं, कांदा, ते पण टाकून मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू। हे मसाले करपू नये म्हणून आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं होतं ते थोडीशी आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। थोडंसंच पाणी टाकायचं आहे, कारण की आपले हे मसाले करपू नये म्हणून। मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। आता हे पहा किती मस्तपैकी आपलं हे मसाला भाजला गेलेला आहे आणि आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे गिरवी दळली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकल्यानं आपला मसालासुद्धा करपला नाही। खूप छान वास येत आहे या मसाल्याचा। मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊ। शेवभाजीमध्ये रस्साच खूप मेन असतो। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाजी केली जाते शेवची। यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही भाजी कशी करता ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। मस्तपैकी अशी आपण या रश्श्याला उकळी काढून घेऊत। आपलं पाणी गरम असल्यानं याला उकळी यायला काहीच वेळ लागले नाही। पहा, उकळी येत आहे आपल्या या शेवच्या रश्श्याला।
चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही कमीच वापरा, कारण की शेवमध्ये मीठ असतं. पहा किती मस्तपैकी तरी आलेली आहे. पाच 7 सेकंद मस्तपैकी असा रस्सा उकळून घ्यायचा आपण. हे पहा किती मस्तपैकी उकळी आलेली आहे. असा मस्त रस्सा शिजू द्यायचा. शेव टाकण्याच्या आधीच मस्तपैकी रस्सा आपण 5-7 सेकंद म्हणा किंवा 8-9 सेकंद म्हणा मस्त असा शिजवून घ्यायचा. आणि मग शेव टाकल्यानंतर रस्सा शिजवायचा नाही, कारण की आपण जे शेव टाकतो ती असं एकदमच मऊसूत ढिली पडून जाईल. त्याच्यासाठी आधीच आपल्याला रस्सा मस्तपैकी असा बारीक गॅसवरती शिजून घ्यायचा आहे. पहा किती सुंदर तरी पण आलेली आहे. तुम्ही शेवभाजी झुणका भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत. हे पहा मस्त का अशी फक्त खाली आपल्याला शेव हलवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. जर आपण शक्यतो अशी बाजारामध्ये शेवभाजीची शेव मोठी भेटते, बारीक शेवची भाजी होत नाही. आता आपण हे भाजी काढून घेऊ. हे पहा आपण झणझणीत शेवची भाजी चमचमीत तयार केलेली आहे. तरी पण किती सुंदर आपल्या शेवच्या भाजीला आलेली आहे. यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रेसिपी पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.